जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील कष्टकरी शेतकरी माता भगिनी व बेरोजगार युवकांच्या सन्मानाकरिता काँग्रेसच्या वतीने काँग्रेस आपल्या गावी या जनसंवाद पदयात्रेला दिनांक 7 फेब्रुवारी 2024 रोजी संत गोमाजी महाराज संस्थान नागझरी शेगाव येथून काँग्रेसच्या असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरुवात झाली असून काल दिनांक 8 फेब्रुवारी रोजी जनसंवाद यात्रा शेगाव तालुक्यातील गायगाव, बुद्रुक, चिंचोली, मानेगाव, झाडेगाव, पाळोदी, अडसूड, कालखेड, पाडसूल या परिसरातून मार्गस्थ असताना सामान्य जनता व शेतकरी यांच्या समस्या जाणून त्यांच्याशी यावेळी संवाद साधलाय। जनसंवाद अभियानात आजच्या दौऱ्यात काँग्रेस प्रदेश सचिव स्वातीताई वाकेकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश पाटील, जळगाव तालुका काँग्रेस अध्यक्ष अविनाश उमरकर, शेगाव तालुका काँग्रेस अध्यक्ष, शहराध्यक्ष तथा काँग्रेसचे शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता मंगल काकडे, शेगाव। शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही, म्हणून सरकार चांगला आहे काय? कोणत्याच मालाला भाव नाही। कापसाला 10,000 बरोबर आहे, 10,000 रुपये कापसाले भाव होते, सोयाबीनचे 6-7 हजार रुपये होते। आज शेतकरी पैसे फार भयानक आहे ना। 20 वर्षापासून हेच भाव आहे। बरोबर। आणि खर्च किती वाढले, लागत वाढली। चला, हे त्याच्याकरता सर्व आहे आणि तुम्ही मदत करा। निश्चित रूपानं परिवर्तन जर झालं तर त्या सर्व लोक समाधानी होतील।